नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आमचा युकेचा दुसरा दिवस. पहिला दिवस तर पूर्ण आमचा झोपेत गेला आहे. तर सर्वात आधी वातावरण बघून घेऊ द्या, कारण की आम्हाला जायचं होतं युनिव्हर्सिटीला. आमची खूप इच्छा होती. वातावरण खूप एक छान आहे, नितळशार आहे आणि त्याचबरोबर आमचं घरही पण. तर आमच्या घरासमोर लक्झरियस कार्स उभी राहतात. जसं की बघू शकता ऑडी, मिनी कूपर. पण काय करू, आमच्यात नाही आहे. चला, आमचे स्वरा दादा तुम्हाला गुड मॉर्निंग बोलतील आणि सुरू करूया चहाने. आम्ही चहा ठेवला. त्याचबरोबर मी बिस्किट्स काढून घेतले. चहा बिस्किट्समध्ये एकदम विशेष गंभीर. मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो. आमच्या बॅकयार्डमध्ये ॲपलचे ट्रे आहे. आमचे लँडलॉर्ड बोलले, की "तुम्हाला जेवढे लागेल तेवढे घ्या. आपल्या हेल्थसाठी चांगले असतात." आम्हाला काय तेच हवं होतं. आम्ही घेतले आणि युनिव्हर्सिटीकडे निघालो. इकडे बसमध्ये टॅप अँड पेची सिस्टम चालते. कॅश कोणी वापरत नाही. तर आम्ही टॅप अँड पे केलं आणि थोड्याच अंतरावर आमची युनिव्हर्सिटी आहे. तर ही आमची युनिव्हर्सिटीचा लोगो तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि ही आमची मेन फेमस विल्स मेमोरियल बिल्डिंग. युनिव्हर्सिटीचा सर्वात आकर्षण स्तंभ आणि ही काहीतरी 1700 समथिंगमध्ये बांधलेली आहे. मलाही ॲक्युरेट माहीत नाही. तुम्ही बघू शकता त्या दिवशीचं वातावरण म्हणजे एकच नंबर होतं. पाऊस नव्हता, काहीच नव्हतं, ऊनही होतं आणि हा फाउंटेन इतका छान दिसत होतं काय सांगू. इथे रजिस्ट्रेशनसाठी बीकन हाऊस नावाची बिल्डिंग आहे. तिथे रजिस्ट्रेशन होईपर्यंत चला फोटो काढून घेऊयात. मग काय भूक लागली. सबवेला गेलो. काय खायचं, काय खायचं म्हणून विचार केला. चला म्हटलं व्हेजी टोस्टीज मागवून घेऊया कारण की पहिल्यांदा ट्राय करत होतो. ते खाऊन आम्ही निघालो घराकडे. डबल डेकर बसची मज्जा म्हणजे वेगळीच. असं वाटतं मीच गाडी चालवतो की काय. फक्त स्टेअरिंग नव्हतं. मग काय घरी आलो. रोहनभाऊ कोक पितांनी त्यांची कोक संपली नव्हती. घरासमोर एवढी छान कॉडी उभी असून पण काही फायदा नाही कारण की आम्ही येत होतो पायी. तर चला आजच्या पुरतं एवढंच. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.